त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक आमच्या वतीने गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पत्रव्यवहार करून तरी अधिकारी वर्ग नेहमी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। होळीचा सण झाला असून अजून देखील आमचे मानधन मिळाले नाही। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 84 ग्रामपंचायत येथे असलेल्या ग्रामरोजगार सेवक यांना मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक मानधन बेमदा आले असून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे रोजगार सेवकांचे मानधन जमा होत नाही। याला जबाबदार संबंधित एपीओ गटविकास अधिकारी साहेब असून असे रोजगार सेवक यांचे म्हणणे आहे। त्यामुळे खूप मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत आणि आमचे मानधन हक्काचे मानधन मिळेना अशी रोजगार सेवक यांची मागणी असून आमच्या मानधनाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोजगार सेवक यांच्याकडून करण्यात आली आहे। संबंधित अधिकारी एपीओ सीडीओई यांचे तात्काळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातून बदली करावी अशी मागणी रोजगार सेवकांनी केली आहे। माझं नाव तुकाराम कृष्ण देशमुख। मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावचा ग्राम रोजगार सेवक आहे। आमच्या तालुक्यामधील जवळजवळ 6 महिन्यापासून ग्राम रोजगार सेवकांचं मानधन हे थकलेलं आहे। केवळ एपीओ आणि सीडीओ यांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मानधनात खूप अडचणी येत आहेत आणि आमच्या ग्रामीण भागातील मजुरांचं खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे। मजुरांना आम्हाला वर्क ऑर्डर व तांत्रिक मान्यता मिळत नसल्यामुळे आमच्या गावागावातील सर्व मजूर शहरी भागाकडे त्यांचं स्थलांतर होत आहे व सर्व मजुरांना स्थलांतरापासून वंचित ठेवलं आहे या सरकारने। या संदर्भात तुम्ही बीडीओ साहेबांशी काही चर्चा केली का? या संदर्भात आम्ही अनेक वेळा बीडीओ साहेबांची चर्चा केली, विस्तार अधिकारी यांच्याशी चर्चा केली। MREGS कक्षामधील सहाय्यक कार्यक्रमाधी त्यातील सगळ्या अधिकाऱ्यांची आम्ही अनेक वेळा चर्चा करूनही सुद्धा आमचा प्रश्न हा निकाली निघाला नाही व आजपर्यंत होळीचा सण एवढा आमचा आनंदात असताना होळीच्या सणाला सुद्धा आमच्या मुलाबाळांना काही न घेता आमचा सण असाच गेला आहे। तर ह्या येथील अधिकाऱ्यांवरती योग्य ती कार्यवाही करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती। माझं नाव रघुनाथ भगवान बेंडपोळे, ग्रामपंचायत चिंचवड, ग्राम रोजगार सेवक। आम्ही इथं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व रोजगार सेवक जमलेले आहेत। या प्रशासनाने आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे। खरं तर सांगायचं तर आम्ही 6 महिन्यापासून आम्हाला पेमेंट नाही मिळालं, मानधन नाही मिळालं। आम्ही आमचे कामं सोडून रात्रंदिवसा आम्ही ह्या ग्रामपंचायतीच्या कामाच्या मागं लागतो आहे आणि पंचायत अशी करते की तुम्हाला ग्रामपंचायती हे काम दिलं ते काम दिलं, वारंवार आम्हाला नुसतं काम सांगताय पण पेमेंटचं कुठे कुणी काही करत नाही। तसेच सर्वात जास्त चुकी ही एपीओंची आहे। दोन्ही एपीओ आहेत त्यांनी ग्रामपंचायती वाटून घेतलेल्या आहेत। तसेच ग्रामपंचायती वाटून घेतल्यामुळं आम्ही आमचे प्रस्ताव सादर करतो। आता मी जवळपास 26/9ला प्रस्ताव सादर केलेले आहेत, त्याच्यानंतर 12/9ला त्याची मागणी केलेली आहे, 9/2ला त्याची मागणी केलेली आहे आणि आज पण त्यांची मी जो अर्जाचा पाठपुरावा आहे त्यात देत आहे। पण मला अजून 3-4 महिने होत आहे। मला माझे प्रस्ताव न मंजूर झालेले किंवा काही लोकांनी तुती लागवडी केलेल्या आहेत परंतु त्यांचे प्रस्ताव सादर करूनही त्यांचे वर्कआउट नाही मिळत। आज त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे आणि थोडक्यात असं सांगायचं तर आज आम्हा सर्व रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्ही मानधनासंदर्भात इतर वेळेस खूप वेळेस त्यांना पत्रव्यवहार केली, निवेदन दिले परंतु आम्हाला आमचं हक्काचं मानधन मिळवून दिलेलं नाही। आजही आम्ही हे हक्काच्या मानधनासाठी लढतो आहे आणि ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कार्यवाही करून आणि आम्हाला योग्य ती दिशा द्यावी किंवा आमचं मानधन मिळावे हीच आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो। माझे नाव सुरेश नारायण फुपाने, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी गाव आहे माझी ग्रामपंचायत, माझी कोटंबी आहे। आणि सर आमचा विषय असा आहे का आम्ही वारंवार बीडीओ साहेबांकडे येऊन एपीओ साहेबांकडे येऊन आमच्या मानधनासंदर्भात वारंवार त्यांना पाठपुरावा करूनही तरी आमचं मानधन भेटत नाही आणि त्यांनी DSC त्यांनी काही याच्यामुळे ते खराब करतात आणि ते DSCमुळे ते आमचं मानधन ते ओढता येत नाही आणि ते अरे नागपूर आयुक्ताला त्यांना प्रमाणपत्र द्यायचं असतं तर ते प्रमाणपत्र पण ते वेळेवर देत नाही आणि त्यांच्या ह्या सीडीओ आणि यांच्या ह्या दोघा भांडणामुळे यांच्या दोघांचंच भांडणं होता दोघांचेच आणि ते एकावर रोज काढून ते आमच्यावर अन्याय होतो आणि आमच्यावर असा अन्याय होतो की आम्ही लोकांना पण काम देऊ शकत नाही। आमचे प्रस्ताव आणि सगळे प्रस्ताव आणि हे बाकीचे कामं करताना आम्ही इथं प्रस्ताव देऊन ते कामं वेळेवर करत नाही आणि 10-10 महिने आणि 8-8 महिने आम्ही डिमांड आणि प्रस्ताव हे देऊनही आमच्या 10-10 महिने किंवा 1-1 वर्ष होऊन तरी आमचे डिमांड आणि वर्क ऑर्डर होत नाही। प्रतिनिधी भगवान आचारी, नाशिक।